नमस्ते, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण नानकटाई बनवणार आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीत आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। नानकटाई बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा वाटी रवा, 1 वाटी साखर, अर्धा वाटी घी, इथे मी जायफळ घेतलं आहे। हे आपल्याला लागेल तेवढं घ्यायचं आहे, एवढं घेणार नाही आहे। त्यानंतर इथे वेलची पावडर, बेकिंग पावडर आणि इथे मी पिस्ता किसून घेतलेला आहे। आता मी इथे हे बाउल घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं घी, त्यानंतर आपण घालायची आहे साखर, वेलची पावडर, बेकिंग पावडर, थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे। आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करते वेळी एका साइडनेच आपण हे मिक्स करून घ्यायचं। आता आपलं फेटून झालेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे हा रवा, त्यानंतर घालायचा आपण मैदा, आता हे आपण परत मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे दूध घालणार आहे। आता आपण याचा गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता मी इथे कुकर ठेवलाय। कुकर मध्ये आपण नानकटाई बनवणार आहोत। तर कुकरच्या तळाला आपण पहिल्यांदा हे मीठ घालून घ्यायचं आहे। आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवून कुकर थोडा वेळ गरम करून घ्यायचा आहे। आणि एका साइडला मी तोपर्यंत बिस्किट बनवून घेणार आहे। ही स्टीलची डिश घेतली आहे, ह्याला आपण असं घी लावून घ्यायचं आहे। जेवढं मोठं बिस्किट बनवायचं असेल नानकटाई बनवायची असेल तेवढा आपण गोळा घ्यायचा आहे आणि असा थोडासा फ्रेश करून घ्यायचा आहे। नानकट बनवून घेतली आहे। आता मी त्याला थोडीशी अशी चाकूने असं क्रॉस पाडणार आहे। आणि त्याच्यावरती आपण थोडंसं असं पिस्ता लावणार आहोत। आता मी इथे 10 मिनिटं हा कुकर गरम करून घेतलाय। आता आपण याच्यामध्ये ही नानकटाई ठेवायची आहे गरम करायला। आता हे आपण झाकण ठेवायचं याच्यावरती। शिट्टी आपण काढून ठेवलेली आहे। आता हे 25 ते 30 मिनिटं आपण हे असं झाकण ठेवायचं आहे, खोलायचं नाहीये। आता आपण कुकर मध्ये ठेवल्यावर नानकटाई 25 मिनिटं झालेली आहे। आता आपण खोलून पाहूया। गॅस मी इथे बंद केलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, हे बघा आपली नानकटाई तयार झालेली आहे।
आता आपण कुकरमधून बाहेर काढून डिश घ्यायची आहे आणि ही बिस्किट थंड करून घ्यायची. आता ही आपली नानकटाई तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.